नमस्ते, मी डॉक्टर बाळासाहेब कावरे. मी खासदार लंके साहेबांचा फॅमिली फिजिशियन म्हणून काम पाहतो. लंके साहेबांना आपण सकाळी चेक केलं, त्यावेळेस त्यांचा BP 110/60 होता आणि त्यांची पल्स वाढलेली आहे 82पर्यंत. खासदार साहेबांची पल्स ही कायम, मी त्यांचा फॅमिली डॉक्टर असल्यामुळे माहीत आहे की 52 असते, पण ती ट्रकीपिनिया म्हणजे ज्या भाषेमध्ये आपण शरीरामधील पाणी कमी झाल्यानंतर साधारणतः पल्स रेट वाटतो, तर 82 पल्स होती आणि त्यांच्या युरिनमध्ये किटोन्स आलेले आहे. साधारणतः एखादा माणूस एक साधारण 72 तासानंतर आपल्या किडनीचं फंक्शन त्या प्रमाणामुळं विविध घटक आपल्याला जे अन्नामधून भेटतात ते न भेटल्यामुळं त्यांच्या युरिनमध्ये किटोन्स आलेले आहे आणि किटोन्स येणं हे तसं आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये धोकादायक मानलं जातं. आणि मग त्याच्यामुळं मी खासदार साहेबांना विनंती केली की आपण ॲटलिस्ट सलाईन तरी घ्यावे. तरी खासदार साहेबांनी सांगितलं की मी कुठल्याही प्रकारचे डेक्स्ट्रोज सलाईनमधून घेणार नाही, कारण की हे प्राणांतिक उपोषण आहे. त्यांची ती विनंती मान्य करून आम्ही फक्त एक RL, ज्याला रिंगल लॅक्टेट, त्यांचं इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आणि किडनीचे फंक्शन नॉर्मल राहण्याकरता, कारण की त्यांनी सांगितलं की मी कुठल्या प्रकारचे डेक्स्ट्रोज घेणार नाही. तसं पाहिलं तर त्यांना ॲडमिट करून डेक्स्ट्रोज देऊन डाएट त्यांचं बॅलन्स करणं गरजेचं होतं, पण त्यांचा थोडासा हट्टी स्वभाव असल्यामुळं आम्ही त्यांचे किडनीचे फंक्शन नॉर्मल राहण्याकरता फक्त एक RLचा पॉईंट त्यांना चालू केलेले आहे. आणि ते किटोन त्यांचे आल्यामुळं, तसं माझ्या मेडिकली एक ॲडवाईज असेल की खासदार साहेबांनी हे उपोषणाचा निर्णय थोडासा थांबवावा, कारण की एकदा युरिनमध्ये किटोन आले तर ते धोकादायक मानलं जातं.